नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की श्री खूपच टेन्शनमध्ये आहे की आत्ता या रिपोर्ट्सचं मी काय करू म्हणते की ही वेळ विचार करण्याची नाही आहे. श्री, तू शब्द दिला आहे, आता दिल्या वचनाला जाग श्री. यानंतर आपण इकडे पाहतो की अलकाताईंना शुभ्रा अगस्त्यचा फोटो पेपरमध्ये दिसला आहे आणि त्या खालील न्यूज बघून खूपच टेन्शनमध्ये आल्या आहेत आणि म्हणतात की कधी आहे लग्न. तर त्यांची मुलगी सांगते की आई अगं उद्याच आहे लग्न. दुसरीकडे आपण पाहतो की शुभ्रा ते रिपोर्ट्स घेऊन म्हणते की आई बाबा मला माफ करा, माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. इकडे अलकाताई रडायला लागतात की श्रीने धनाजीरावांना काहीच सांगितलं नाही आहे, तिच्या नशिबातलं सुख तिला मिळत नाही. यावर त्यांची मुलगी म्हणते की आई तू नको टेन्शन घेऊ, अगं तुला जे सांगायचं ते तू खरं खरं सांगितलं आहे ना त्या दोघींना, पण एवढं सगळं सांगून पण त्या श्रीने पाऊल उचललं नाही आहे, त्यात आपण काय करणार आहे. तर यावर अलकाताई म्हणतात की नाही, अशाने हे कार्य अर्धवट राहील, चूक माझी होती पण त्यांच्या नशिबातलं सुख त्यांना का नाही मिळत. मग त्यांची मुलगी म्हणते हो ना, पण त्यांच्या नशिबात तेच होतं असं समज आणि विषय सोडून दे आता. अलकाताईंना आई अंबाबाईचा फोटो दिसतो तेवढ्यात ती देवीकडे बघून म्हणते देवी आई हे काय चाललं आहे, एवढं सगळं करून पण पुन्हा तिथंच नेमकी काय आहे तुझ्या मनात. तर त्या दोन पोरींना त्यांचा अधिकार नाही मिळाला, पण मला काय पण करून धनाजी गायकवाडांना भेटून सत्य सांगावंच लागेल, कारण ती श्री आहे ना लय भोळी पोरगी आहे, मला तिला हक्क मिळवून दिलाच पाहिजे. यावर त्यांची मुलगी म्हणते आई अगं तू हे असं बोलून त्या दुसऱ्या मुलीवरती अन्याय होतोय असं नाही का तुला वाटत. यानंतर आपण इकडे पाहतो की श्री त्या रिपोर्ट्सला आग लावणार असते, इतक्यात वेटर येऊन श्रीला धडकतो आणि श्रीच्या हातातून ते रिपोर्ट्स पडतात आणि हवेने तिथून उडतात. इकडे अलकाताई देवी आईच्या समोर हात जोडून उभ्या असतात की श्रीचा अधिकार तिला मिळू दे आई, पण शुभ्रावर अन्याय नको करू, कशी का असेना पण मुलगीच आहे ना ती, पण विनंती करते आई तुला की त्यांचा हक्क त्यांना मिळू दे. आता इकडे शुभ्रा स्वतःशीच म्हणत असते की वाव शुभ्रा यू आर ग्रेट, हा माझा प्लॅन शेवटी सक्सेसफुल झालाचा, कारण शुभ्रा जे ठरवते ना ते होतंच. यानंतर शुभ्रा थोडी घाबरते आणि म्हणते पण शुभ्रा हे नको विसरू की अगस्त्याने अजून तुझ्या गळ्यात ऑफिशियली मंगळसूत्र घालायचं आहे, एकदा का ते होऊ देत मग तुझं कुणी काही बिघडू शकणार नाही. देवा प्लीज आज या शुभ्राने तुझ्यासमोर कधीच हात पसरले नाहीत पण आज पसरते, प्लीज हे लग्न लवकर पार पडू दे. यानंतर आपण इकडे पाहतो की धनाजीराव इकडे खूप घाईत असतात की आमच्या लाडक्या लेकीचं लग्न आहे, कोणाला काही कमी पडता कामा नये. इतक्यात तिथे त्यांचा मॅनेजर येतो आणि म्हणतो की सर ही आज आणि उद्याची लिस्ट आहे की कोण कोण गेस्ट येणार आहेत, प्लीज एकदा चेक करून घ्या. इकडे शुभ्राला त्या डॉक्टरचा फोन येतो, शुभ्रा घाबरते की हिने आत्ता का कॉल केला आहे. ती फोन उचलते आणि म्हणते तू आत्ता का फोन केला आहेस मला. तर ती डॉक्टर म्हणते की सॉरी मॅडम मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण मी यासाठी फोन केला आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी डुप्लिकेट रिपोर्ट्स पाठवले आहेत, तुम्हाला मिळाले ना रिपोर्ट्स. आता हे ऐकल्यावर शुभ्राच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते काय डुप्लिकेट कॉपी, मी कधी मागितली आणि कुणी सांगितले हे उद्योग करायला, कुणाला दिलीस ती कॉपी. आता इकडे धनाजी गायकवाड त्यांच्या मॅनेजरशी बोलत असतात आणि श्री तिथे येते आणि तिला दिसतं की बाप रे हे रिपोर्ट्स तर त्यांच्या पायाजवळच पडलेत. तिथे रिपोर्ट्स घ्यायला जाणार तितक्या श्रीची आई येऊन विचारते आई कुठे आहेत गं. तर बऱ्या तर आहेत ना त्या. श्री म्हणते अगं हो आजी बरी आहे, तिला मी झोपवलं आहे, परत बोलते चल मला थोडंसं काम आहे असं म्हणून ती तिथून सटकते. इकडे शुभ्रा टेन्शनमध्ये असते की नक्की कोणी केलं असेल ते, कोणी घेतले असतील ते रिपोर्ट. तितक्यात श्री समोर येते आणि म्हणते काय झालं मॅडम, काय टेन्शन आहे का तुम्हाला. तर शुभ्रा म्हणते नाही नाही कसलं टेन्शन मला, पण तू का अशी टेन्शनमध्ये दिसते. मग श्री म्हणते नाही ना ते थोडं कामाचं टेन्शन आहे ना. इकडे श्रीला काही करून ते रिपोर्ट्स घ्यायचेच असतात. ती धनाजी गायकवाडांच्या पाया बसले ते रिपोर्ट्स घेणार, इतक्यात अगस्त्य येऊन तिला म्हणतो श्री
कसं वाटलं सरप्राईज? तर श्री म्हणते हां ठीक आहे. तर अगस्त्य म्हणतो हां ठीक आहे म्हणजे नाही आवडलं का तुला? तर श्री म्हणते अरे तसं काय नाही, आता लय गडबडीत आहे, नंतर बोलते. असं म्हणून ती रिपोर्ट्स घेणार तितक्यात मॅनेजर ते रिपोर्ट्स उचलून फाईलमध्ये ठेवतो, कारण त्याला वाटतं की फाईलमधला एखादा पेपर पडला की काय. आणि मॅनेजर डायरेक्ट शुभ्राकडे जातो आणि म्हणतो मॅम तुम्ही प्लीज एकदा ही फाईल चेक करून घ्या, तुमची गेस्ट लिस्टची ही फाईल आहे, एकदा चेक करा. मग शुभ्रा ती फाईल घेते आणि बघायला लागते, तर तिला ते रिपोर्ट्स दिसतात. मग ती म्हणते ओ गॉड, हे पेपर्स पण याच्याकडे कसे काय आले? नशीब कुणाच्या हाती लागले ना, हे पेपर्स माझ्याकडेच राहायला हवे. तितक्यात धनाजी गायकवाड तिथे येतात आणि म्हणतात छोकुली अगं तू का फाईल बघायला लागलेस? आणि ते मॅनेजरला म्हणतात की मला दाखवली होती ना, मग तिला कशाला दाखवतात? लग्न आहे तिचं, तिला एन्जॉय करू द्या जरा, काय करताय तुम्ही? असं म्हणून ते फाईल शुभ्राच्या हातातून घेतात. शुभ्राच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते अहो बाबा द्या ती फाईल, तुम्ही कुठे लक्ष देणार? बाबा द्या प्लीज द्या. पण धनाजी गायकवाड काय ऐकत नाही, ते फाईल घेऊन तिथून जातात. इकडे शुभ्रा म्हणते ओ गॉड, आता यांनी हे पेपर्स बघितले ना तर माझं सगळं सत्य यांच्यासमोर येईल, मग माझं लग्न, माझी स्वप्न सगळं मी भिकारी होईल. नाही शुभ्रा, असं होता कामा नये. देवा प्लीज इकडे काहीतरी कर. आणि इकडे श्री आणि शुभ्रा दोघी पण देवाकडे हात जोडत असतात की काही होऊ दे, हे सत्य यांना कळता कामा नये. आणि धनाजी गायकवाड ती फाईल घेऊन दोघीच्या अगदी मधोमध उभे असतात. इतक्यात शुभ्राची आई म्हणते अगं शुभ्रा काय चाललंय, चल लवकर, आज हळद लागणार आहे, एकदा का हळद लागली की तुला बाहेर जाता येणार नाही. त्या श्रीला पण म्हणतात की अगं श्री चल पटकन. पण शुभ्रा आणि श्रीचं लक्ष मात्र धनाजी गायकवाडांकडे असतं की आता काय होणार आहे पुढे. शुभ्रा म्हणते शुभ्रा काहीतरी कर काहीतरी. इकडे श्रीसुद्धा म्हणते की बाबांनी बघायच्या आत मला ते पेपर्स घ्यायलाच हवेत. इकडे धनाजी गायकवाड ते पेपर्स घेऊन बघतात आणि त्यांनी असं एक्सप्रेशन दिलं आहेत की त्यात काहीतरी वेगळं आहे. आणि इथेच आजचा भाग संपतो. तर नक्की धनाजी गायकवाडांना हे सत्य खरंच कळालं आहे की अजून काय, हे आपल्याला उद्याच्याच भागात कळेल. तुम्हाला जर असेच अपडेट्स हवे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.